बरं, ह्या सगळ्या गोष्टी मला ह्याची पूर्ण कल्पना आहे. बरं, तुमची जमीन आहे ती, तुमची वैयक्तिक प्रॉपर्टी आहे ती, ती विकावी का न विकावी हा माझा विषय नाही आहे. पण उद्या तुम्ही ती विकल्यानंतर ती कोणाच्या घशात जाते, नंबर एक. तुम्हाला त्याचा मोबदला व्यवस्थित मिळतोय का? बरं, ज्या प्रकारचे दलाल आत्ता आपल्याकडे जे फिरत आहेत ते सगळ्या ठिकाणी तेच फिरत असतात, पुण्यात काय आणि कुठे काय. बरं, बहुतांशी मराठीच असतात, त्यामुळे आपल्या लोकांचा विश्वास बसतो. हे तू डोळ्यात लाईट नको मारू. आणि मग हीच आपली माणसं उद्या समजा केंद्र सरकारचा, राज्य सरकारचा एखादा प्रोजेक्ट येतो, तुमच्याकडनं 1 रुपयामध्ये जमीन घेतली जाते आणि तोच मधला दलाल राज्य सरकारला, केंद्र सरकारला 1000 रुपयामध्ये विकतो. ते 1000 रुपये तुमचे आहेत ना, आपल्या भूमिपुत्राचे आहेत ना. मग ते हाताला न लागता तुमच्या ते पैसे, ते पण पैसे तुम्हाला न मिळता तुम्ही जर देशोधडीला लागणार असाल, त्या जमिनी हाताखालच्या काढून करायचं काय त्याचं? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.